औषध घेतलंस का तू? अरे आता बरं वाटतं रे, पण त्या तुषारलाच खात्री वाटत नाही. त्याचं जाऊ दे रे, तुला बरं वाटतं की नाही हे महत्वाचं आहे. तुझी तब्येत बरी आहे ना? हा, का तुला विश्रांतीची गरज आहे? तू आता झोपा, तू एक काम कर, मी तुला गोळ्या देतो. हा, अरे अगं मी येणारच होतो आता. ईश्वरा, ही वर्षा, आम्ही एकाच चाळीत राहायचो खार दांड्याला. नमस्कार ताई. नमस्कार. आणि वर्षा, हा ईश्वर माझा सगळ्यात जवळचा मित्र. हो का? सध्या तब्येत बरी नाही त्याची. मी जरा त्याला औषध देऊ येतो. जरा थांबशील? नो प्रॉब्लेम, टेक युअर टाइम, मी थांबते. दे. पाणी पी. झालं बस. हे बघ, आता शांतपणे झोपायचं, अजिबात झाकचं हलायचं नाही, नाही तर जाऊशील इकडे तिकडे. झोप, तो झोप घे परत, झोप. चल चल, झोप, चल. ठीक आहे. औषधामुळे ग्लानी येते त्याला. खूप थकलाय बिचारा. आणि काय झालंय, हल्ली त्याला विस्मरण व्हायला लागलंय फार. म्हणजे अगदी छोट्या छोट्या गोष्टी सुद्धा विसरतो. तूच करतोस त्यांचं सगळं? नाही नाही, त्याचा मुलगा आहे ना. मग पण हल्ली मुलांना वेळ कुठे असतो आपल्या आई बापांसाठी. वेणूच्या आजारपणात मीच सगळं सांभाळलं होतं. तशी फुलराणी होती स्वयंपाकाला, पण बाकी सगळं मीच करायचो एकला. पण का? आता आपल्या माणसासाठी आपण नाही करणार तर आणि कोण करणार? माझा एक जाऊ दे, पण बिचाऱ्या वेणूने खूप त्रास सहन केलाय. आणि तू काय कमी त्रास सहन केला असशील? खरं सांगू का, पेशंट इतका त्रास पेशंटला सांभाळणाऱ्याला सुद्धा होत असतो. आपण ते गृहीत धरतो, त्यामुळे त्याचं कधी कौतुकच होत नाही. आता हेच बघ, कोण करेल आपल्या मित्रासाठी एवढं? तू सगळ्यांसाठी खूप करतोस रे. आणि बाय द वे, मला अमित पल्लवी बद्दल कळलं. गॉश, मस्ट हॅव बीन अ टेरिबल शॉक फॉर यू. आणि मेंटल ट्रॉमा केवढा झाला असेल. आणि त्यांच्या मागोमाग त्यांच्या मुलांची जबाबदारी घेतलीस. घरात ते मामा मम्मी सुद्धा आहेत. दुसऱ्यांचं एवढं सगळं करता करता तू स्वतःकडे लक्षच देत नाही आहेस अशोक. ए, तू आता काय शहाण्यासारखं काही वाटेल ते बोलायला लागली असं? ये इकडे बस, इकडे बस. काय ग, तू आईकडे गेली होतीस ना? मग फोन का उचलत नव्हतीस तू? किती फोन केले तुला? अरे सायलेंटवर होता अनिश. तू तर केव्हाची निघाली आहेस? इतका उशीर का झाला मग? ट्रॅफिक होता खूप जास्त, त्यात तो रस्ता आता खोदून ठेवलाय. खूप खूप कंटाळा आला मला. बरं, बाबांशी बोललीस का तू? नाही रे, कशाबद्दल? ती वर्षा मावशी आली आहे. ती आता ईश्वर काकाकडे गेली आहे बाबांना भेटायला. येईल थोड्या वेळात. ओ ओके. काय झालंय? कसला विचार करतेस? नाही, काय नाही. म्हणजे आहे. मी आईला क्लिअरली सांगितलंय मी ती कंपनी रिजॉईन नाही करणार आहे म्हणून. मग काय म्हणाली ती? काय म्हणणार, मला ना परत परत तेच बोलून आता कंटाळा आलाय अनिश. आपल्याला काहीतरी डिस्कशन करावं लागणार आहे. कशाचं? फायनान्सचं काय करणार आहोत आपण? सध्या माझा इन्कम बंद आहे आणि तू सुद्धा नवीन इन्व्हेस्टमेंट करताना ना माझ्याशी डिस्कस कर प्लीज. बाबांची पण एकदा बोलूयात आपण. जे काही आहे ते स्पष्टपणे बोलूया. मी स्पष्टपणे बोलत नाही का तुझ्याशी? मी असं म्हणालीये का?
तुला परत भांडायचंय का माझ्याशी? नाही नाही, अजिबात भांडायचं नाही मला. थँक्यू. मला फक्त एक सजेस्ट करायचं तुला, की तुझा सो कॉल्ड ड्रीम जॉब जो होता ना, तो पुन्हा रिझ्यूम कर. अनिश, मला परत याबद्दल बोलायचं नाहीये. मी तुला आधीच सांगितलंय, सेल्फ रिस्पेक्ट गमावून मी ती कंपनी परत जॉईन करणार नाहीये. अरे कसला सेल्फ रिस्पेक्ट घेऊन बसलीयस तू? बी प्रॅक्टिकल, जरा विचार कर. पैशांचं काय, आपल्या फ्युचरचा विचार कर. या 3 मुलांच्या शिक्षणाचा विचार कर. उद्या जर आपल्याला मोठं घर घ्यायचं झालं तर कसं घेणार आहोत आपण? अनिश, या सगळ्याचा विचार केलाय मी. माझ्या प्रोफाईलला सुटेबल अशा जॉबच्या शोधात आहे मी. काहीच करत नाही असं नाहीये, माझे प्रयत्न सुरू आहेत. बरं, तोपर्यंत घर चालवायचं म्हटलं तर आपले सेव्हिंग्जही संपलेत. 1 मिनिट, मी चुकलो, मान्य केला ना, मी सॉरी म्हटलं ना. एकच एक गोष्ट किती वेळा ऐकवणार आहेस? ऐकून दाखवत नाही अनिश, सिच्युएशन सांगते तुला आत्ताची. आत्ताची सिच्युएशन ही आहे की मी नोकरी करतोय, मी कमवतोय. मग मी कमवून आणलेल्या पैशात घर चालवायला शिक तू. व्हॉट यू मीन बाय शिक? मी ऑलरेडी मॅनेज करतेय ना. मग ऐकून कोणाला दाखवते सर? भैरवी, कोणी कोणावर उपकार करत नाहीये इथे, लक्षात ठेव. हा, तुमच्या तिकडे अमेरिकेत असतं बाबा मोठमोठी घरं, खूप पैसा. आमच्याकडे इथे नसतं असं. हा. तू जबाबदारी घेऊ नको असं नाही म्हणत आहे, पण त्याच्यासाठी स्वतःला एवढं बदलू नकोस. मग आता 20वं वर्ष लागल्यासारखं वागू? वाग ना. इनफॅक्ट मला मजा येईल. अरे, संगीत केवढं आवडायचं तुला, चांगला म्युझिशियन होतास. ही तू अजून बासरी वाजवतोस का? वाजवतो कधी कधी. कधी कधी? मग आज वाजव. आज? हो, आज. मी आज आले होते की नाही तुझ्याकडे, मग आज. आज? आजच, टुडे. नको नको, आज नको. काय हल्ली बासरी वाजवायला जमतच नाही ग. म्हणजे बोट अशी वळतच नाहीत आणि दम टिकत नाही छातीत. दम टिकत नाही. व्यायाम करत नाहीस? नाही नाही, करतो ना, कधी कधी करतो. कधी कधी करतो म्हणजे काय करतोस नेमका? हे चालायला जातो ना. चालायला? हे फक्त त्यांनी काय होणार? प्राणायाम करायचा आणि योगासनं. हा, प्राणायाम पण करतो ना, पण हल्ली जमत नाही. नाही जमत ना? म्हणूनच उद्यापासून सुरू कर. मी येईन ना तुझ्या बरोबर. हा? कुठं? तुझ्या घरी. घरी? नाही नाही, नको नको नको. का रे? अगं अगं बिग काही नाही. उद्यापासून प्राणायाम आणि योगा. मी तुझं काही ऐकणार नाही. नाहीतरी तू कोणाचं काय ऐकतेस? नवरा सुद्धा मुठीत असणार तुझ्या बहुतेक. माझा नवरा माझ्या मुठीत नाही अगदी, पण माझ्या मनगटात आहे. हा बघ. मनगटावर मंगळसूत्र? हो, हल्ली ती फॅशन आहे. मग घड्याळ काय गळ्यात घालता वाटतं तुम्ही? आता विषय बदलू नकोस आणि विनोद पुरे झाले. उद्या सकाळी प्राणायाम आणि योगा क्लास. ठरलं? बोका माग लागणार बहुतेक. बोका नाही, मांजर. म्हणजे साधी सुधी नाही, भूतासारखी मानगुटीवर बसणारी. 4 दिवसांनी मी अमेरिकेला जाणार आहे. त्याआधी नाही तुला बासरी वाजवायला लावली तर वेणूची मैत्रीण नाही मी. बसा. शतपावली करतोय मी. नाही, ते करा नंतर, पण बरं नाही ना तुम्हाला? तुला सांगितलं ना का बाबा, आज मी बरा आहे. राजो, नाही म्हणजे मी हिले सांगत होतो का बा, तब्येत आपल्या हातात असते, है की नाही? म्हणजे आता मला जर आज वाटलं की मी आज बरा आहे तर बरा आहे, तर मला वाटलं आजारी आहे, है की नाही? हिले जरा सांगा, सारखी वाकडा चिरते ना माझे. हॅलो अनिश. हाय, भेटले बाबा? हो, भेटले. बरं झालं तुम्ही आला. तुमची वाट बघत होतो. या 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 या. काय सांगता? माझी वाट?
हा ओके, आय एम सो हॅपी. मी माझी पर्स न्यायला आले होते, विसरले होते. ओके, निघते मी. चाललाच वाईट वाटलं तुम्हाला? थांबा ना, काय मुलांबरोबर अभ्यास करू ना आपण आणि मग ना खेळ खेळू. 1 2 3 बोलायचं नाही. खेळू ना खेळू, पण उद्या. आता मला उशीर होतोय ना. बाय बाय. नाही नाही नाही, पण मला सांगा ना किती दिवस राहणार तू? मी पुढचे मे बी 3-4 दिवस. मग जाणार. हो, जावं लागेल ना, कारण तिकडे अमेरिकेत माझा नवरा आणि माझी मुलं माझी वाट बघतायत. कुटुंब आहे त्यांचं तिकडे. हा, कळलं ना मला. तू कशाला मध्ये मध्ये बोलून राहिली? सांगा लागते. इथून अमेरिका किती वेळ लागतो? फक्त 20 ते 22 तास. वा, खूप वेळ लागतो ना. हातपाय दुखून राहतील ना तुमचे. तुम्ही इथेच राहणार मग. इथेच राहू. जाता काय त्याच्यासोबत अमेरिकेला विमान चालवत? चालले का? त्यांना पाठवताय तुम्ही? ओके, या ना. बाबा मी येऊ. ए दादा, ते पिशवी घे. भाजी काही मजा काही समजत नाही. काही सांग. हा, मला आता आठवलं का बा, मला अर्जंट काम आहे. अर्जंट काम आहे. तुम्ही एक काम करा, मला पत्ता द्या. आता तुम्हाला तर माहित आहे की नाही, मला जग फिरायचा शौक. हो, फिरत फिरत येईन. या ना, नक्की या. माझे मिस्टर तुम्हाला भेटून अतिशय आनंदित होतील. मिस्टर आहेत त्यांचे तिकडे. ओके, निघते मी. बाय. बाय बाय. भैरवी कुठे आहे? नाही आली अजून? नाही, अजून नाही आली. ओके, उद्या भेटेन तिला. ओके, निघते मी आता. या हं, अमेरिकेला. बाय. थांबा इथे. थांबतो ना. लज्जा शरम आहे का तुम्हाला? हा, हे आपलं. हे जास्त बोलू नका तू. मुंबईत कोणामुळे आली? माझ्यामुळे. याच लागलं. अशा करतुती होत्या ना तुमच्या, त्या गाववाल्यांनी लात मारली, बुडावर हाकलून दिलं आपल्याला, म्हणून या लागलं. जास्त बोलू नकोस. गप आज जायचं. चल चल. तुम्ही मला त्या धाऊस देऊच नका. उद्या त्या डायबिटीची सुई आहे ना, अशी खुपसी ना पोटात सारी अमेरिका बाहेर काढीन. शांत आहे तोपर्यंत शांत आहे. मॅम, नादाला लागू नका, तुम्ही सांगून ठेवतो मी. चल जा. राजू, मला एक समजत नाही का बा, भैरवी तर आतमध्ये आहे. तू तिले का सांगितलंस की भैरवी घरात नाही म्हणून? तिने उगाच बाहेर येऊन काही बडबड करू नये म्हणून. नाही म्हणजे ती हल्ली फार स्ट्रेस्ड आउट असतं ना, तिचा मूड व्यवस्थित नसतो. जाऊ दे, तू टेन्शन घेऊ नकोस. याले भैरव. आज फ्रेश वाटलं रे, बऱ्याच दिवसातून वाक केलं. मग तू दररोज येत जा. तू काय येतच नाहीस, मग काय? हा, संध्याकाळचं पण घ्यायलाच हा, पाहिजे. मग यायलाच पाहिजे. कारण काय असतंय, चला बसूया. मिस्टर, काय कसली मीटिंग? नाही मीटिंग नाही, आपलं सहज इकडे हे फिरत नाही 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 नाही, आता योगासनाचा क्लास आहे. चला तिकडे. नाही काय म्हणजे योगासन म्हणजे काय? पाऊस पडतो ना, पाऊस पडेल ना आता. पाऊस येईल ना. पावसात थोडीच योगासनं करायची आहेत, सोसायटीच्या हॉलमध्ये करायची आहेत. माझा पद्धतशीर क्लास आहे तिकडे, योगासन आणि प्राणायामचा. चला, फॉलो मी. वाट बघते मी. कम ऑन. मी आलो लगेच. या, लगेच वाट बघते. वाट येतो ना, येतोय आम्ही, येतोय. अशोक, करावंच लागणार का रे योगा? नाही म्हणजे आजाराचं कारण सांगून नाही जमणार.
शाळेत आहेस काय तू हं? नाही पण ते- शाळेत असं सगळं जमलं असतंय इकडे नाही जमणार. अरे त्याला काय होतं बघूया आपण. चल, ये, अरे ये, पण- ये. तर मित्रांनो, योग म्हणजे काय? योग म्हणजे शरीर आणि आत्मा यांचं मिलन. आता ते कसं साध्य करायचं हे आपल्याला योगासनं करता करता कळेलच. पूर्वीच्या काळी योगाची इतकी आवश्यकता नव्हती, पण आजच्या धकाधकीच्या आयुष्यात तणाव दूर करण्यासाठी आपल्याला योग केलाच पाहिजे. योग म्हणजे शरीराचं आणि मनाचं सर्व्हिसिंग आहे एक प्रकारचं. आता आपण गाडी सर्व्हिसिंगला टाकतो, कधी 6 महिन्यांनी, कधी 1 वर्षानंतर. पण शरीराचं सर्व्हिसिंग नियमितपणे झालं पाहिजे आणि ते योगामुळे होतं. कळलं? हो. अजून एक गोष्ट, योगामध्ये कॉन्सन्ट्रेशन म्हणजेच एकाग्रता अत्यंत महत्वाची असते. चित्त विचलित होता कामा नये. आता आपण सुरुवात करूया. मगाशी मी तुम्हाला थोडस जुजबी समजावलंच होतं. तर आता आपण करायची सुरुवात. व्हेरी गुड. आता आपण ताडासनापासून सुरुवात करायची. नंबर 1, ताडासनामध्ये 1 फिटाचं अंतर ठेवून पाय बाजूबाजूला असे ठेवायचे. बरोबर? या स्थितीत उभं राहायचं. नंबर 2, दोन्ही हातांची बोटं हस्तांदोलन केल्याप्रमाणे म्हणजेच शेक हँड्स केल्याप्रमाणे एकमेकात अशी गुंफायची आणि मग ते हात असे उंच न्यायचे. आणि त्याच्यानंतर नंबर 3, टाचांवर उभं राहायचं. व्हेरी गुड. म्हणजे तळव्यान ऑन युअर टोज आपण म्हणतो ना इंग्लिश मध्ये, तसं यू हॅव टू बी ऑन युअर टोज, द बॉल ऑफ द फूट. ओके. करा, प्रयत्न करा. होईल 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 होईल. सातपुते, काय काय चाललंय काय तुमचं? मी प्रयत्न करतोय. हा, हे काय लहान मुलं पण करतील. हो का? पण तेच तर तुम्हाला जमत नाहीये. तुम्ही का हसलात? तुमचं ठीक होतं का ताडासन? नाही ना, तुम्ही सुद्धा असं लट्टपट्ट असं होत होतं तुमचं. दुसऱ्यांवर हसणं सोपं आहे. हा, बोला सातपुते. माझं काही चुकलं का? बरंच चुकलं, पण हरकत नाही हो. हा पहिलाच दिवस आहे तुमचा. तुमच्याकडनं काय पहिल्याच दिवशी मला परफेक्शनची अपेक्षा सुद्धा नाहीये. आता तुम्ही सगळे पहिल्या वर्गात आहात. यू आर इन द फर्स्ट स्टँडर्ड. ग्रॅज्युएशन अजून खूप लांब आहे. ओके, सो नो प्रॉब्लेम. प्रॅक्टिस मेक्स अ मॅन परफेक्ट. लेट्स स्टार्ट वन्स अगेन. कम ऑन. अशोक, एक मिनिट. तुम्ही कंटिन्यू करा. काय रे, कुठे पळून जात होतास? पळून कुठे? कोण पळून का काय? चाल, नाही मला ना डबा द्यायचा आहे. डबा कसला? तुषार ड्युटीवर जातो ना, त्याला डबा द्यायचा आहे. आलोच. बाबा, डबा कोणाला? मी आज दांडी मारली आहे. काय? दांडी मारली. तू कसं काय इकडे? हे मला खूप दिवसापासून योग करायचा होता, पण योग जुळून येत नव्हता. आता म्हटलं योगाने ह्या आल्यात तर मग योग करूया. बघितलं? शिका जरा त्याच्याकडनं काही. तिची काय जमाला बघ. आणि तुला काय वेगळं आमंत्रण द्यायचं का मी? नाही, वेगळं आमंत्रण असं नाही. ते काय झालं, मी ते मॅट आणायला विसरलो. आणतो तर मॅट. काही गरज नाही, भरपूर मॅट्स आहेत तिकडे. एखादी उसनी देईन मी तुला. चालेल. एवढा भाव खाऊ नकोस. हा, नाही, भाव नगण्याचा प्रश्न नाही का? हा सगळा घाट तुझ्यासाठी घातलाय मी. प्राणायाम करायचाय ना तुला? नाही, पण हे लोक इकडे योगा करतात, मग प्राणायाम कसं करणार? करू दे, त्यांना योगा करू दे. तू प्राणायाम कर. आणि तुला प्राणायाम चांगला येतो, कारण तू बासरी वाजवायचास ना. बासरीचा आणि प्राणायामचा काय संबंध आहे? अरे चल, मी पण प्राणायाम करतो. बासरी घेऊन. हे बघा, पादत्राणे काढा. रिमूव्ह युअर फुटवेअर. कम ऑन. अरे फुटवेअर काय म्हणायचं या माणसाला? पुढे तिकडे पादत्राणे म्हटलं म्हणून कळलं नाही मला काय. कम ऑन. कोणते? तू का माझ्या मागे काय? असं दे ना, तेवढ्यात गप्पा मारता येते. तू कसल्या गप्पा? इथे आपण गप्पा मारण्यासाठी जमलेलो नाही आहोत.
फक्त योगासन आणि प्राणायाम. बाळ रियांश अशोकसाठी आणि आपल्या पाहुण्यांसाठी मॅट्स घेऊन ये. ओ सॉरी 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 यू गाईज कॅरी ऑन. नाही मी जरा जॉगिंगला गेलो होतो ना, तिकडनं डायरेक्ट आलो इकडे सहजच. सहज? अच्छा, म्हणजे ते काल अशोकच्या घरी सहज आला होता तसं का? हा म्हणजे आता तसंच समजा. ओके, समजते. आय लाईक इट. चला आता आपण सहजच योगासनं आणि प्राणायाम करू. मी हो, तुम्ही. करायलाच पाहिजे का? अत्यावश्यक आहे ते तुमच्यासाठी. शूज नाही घातलात ना. अहो ते काढायचे आहेत. काय विनोदवीर भरलेत तुमच्या गुलमोहर सोसायटीमध्ये. बाळ रियांश, तू अजून गेलाच नाहीस का? हा, हो मॅडम, चला हे सगळं बंद करा. आता काय झालं? आमची आता इथे मीटिंग आहे. नॉनसेन्स. आता अजिबात मीटिंग होऊ शकत नाही. आता योगासन आणि प्राणायामाचा क्लास चाललेला आहे. अजिबात नाही. मला कालच्या प्रकरणाचा तुकडाच मोडायचा आहे. या माझगावकरांच्या नातवाने ना वैताग आणलाय.